नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या निगेटिव्ह एक्सपायरी क्लोजिंग नंतर निफ्टीमध्ये उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा तुम्ही जर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली. 25,900चा हा जो रेजिस्टन्स लेवल आपण मार्क केला होता, इकडेच निफ्टीची ओपनिंग झाली. ओपनिंग नंतर निफ्टीने सरळ जो कालचा जो क्लोजिंग पॉईंट होता त्या क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट करून डाऊन साईडला आपल्याला मोमेंटम दाखवला. तर आज आपण निफ्टीमध्ये जे ट्रेड प्लॅन केले होते ते ट्रेड आपले मॉर्निंगमध्ये इकडे ज्यावेळेस निफ्टीने सपोर्ट घेतला त्यावेळेस आपण इकडे निफ्टीमध्ये आपण काय केलं होतं, एक छोटासा कॉलचा ट्रेड प्लॅन केला होता. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ट्रेड जो घेतला तो आपण एक्झॅक्टली 2 नंतर आपण हा जो प्रायव्हेक्शन आहे या प्रायव्हेक्शनवरती आपण निफ्टीमध्ये सेकंड ट्रेड प्लॅन केला होता. तर त्या ट्रेडमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल. तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपलं जे प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग क्लिअर होतं. निफ्टी गॅप अप ओपन ऑन द क्लोजिंग पॉईंट इथून सपोर्ट घेऊन जर 25,900 या लेवलचा ब्रेकआउट जर करेल तर आपल्याला कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा होता. अदरवाईज जर निफ्टी गॅप अप ओपन होऊन क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल, रिटेस्ट करून डाऊन साईडला जर मोमेंटम करेल तर आपण इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो, असं देखील आपलं प्लॅनिंग होतं. तर मित्रांनो, प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईल ही वेगळी असते. आपण देखील वेगळ्या पद्धतीनं ट्रेड करतो. आपण कधीही दोन्ही साईडचे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण एकतर मार्केटमध्ये अपसाईडच्या किंवा डाऊन साईडच्या प्लॅनिंगनुसार ट्रेड करतो. भले मार्केटमध्ये जरी वरून खाली जर मोमेंटम जरी आली तर त्या मोमेंटम मध्ये आपण पेशन्सली वेट करतो आणि जिकडे आपल्याला मार्केटमध्ये वाटेल की बाबा इथून आपल्याला एक चांगला फायदा होऊ शकतो किंवा इकडे आपला एक ट्रेड बनू शकतो, तिथेच आपण एंट्री करतो. तर तुम्ही जर बघितलं असेल तर आपण कधीही दोन्ही साईडचे कॉलचे पुटचे असे दिवसभर आपण कधीही ट्रेड शेअर करत नाही. आपण जे ट्रेड शेअर करतो ते वन डायरेक्शनल ट्रेड असतात. 1-2 दिवस असे होतात की मार्केटमध्ये आपण दोन्ही साईडचे ट्रेड देतो, पण अदरवाईज तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपण डेफिनेटली आयदर पुट साईड किंवा कॉल साईड मोस्टली आपले जे ट्रेड असतात ते थोडेसे अपसाईडचे ट्रेड असतात, म्हणजे कॉल साईड ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही देखील अशा प्रकारची ट्रेडिंग जर केली किंवा तुम्ही जर अशा प्रकारची स्ट्रॅटेजी जर यूज केली तर नक्कीच तुमचा देखील फायदा होऊ शकतो. कारण तुम्ही जर दोन्ही साईडचे ट्रेड आयडेंटिफाय करायला जाल तर 1-2 दिवस तुम्हाला मार्केट प्रॉफिट देऊ शकतं, पण मोस्ट ऑफ द टाइम तुमचं काय होणार, मार्केट कन्फ्युजन करणार किंवा मार्केट तुम्हाला कन्फ्युज करून तिकडे ट्रॅप करणार. त्याच्यामुळे ट्रॅप पासून वाचायचं असेल तर तुम्हाला एकच डायरेक्शन पकडावे लागेल. मार्केटमध्ये ही जी मोमेंटम आहे ही मोमेंटम तुम्हाला पचवता येणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे मोमेंटम आहेत, ह्या मोमेंटम पचवता येणं गरजेचं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचे मोमेंटम कॅप्चर करू शकता. तुम्हाला जर ही मोमेंटम जर कॅप्चर करता येत नसेल तर डेफिनेटली तुम्ही डाऊन साईडचे ह्या ज्या मोमेंटम आहेत ह्या मोमेंटम तुम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू शकता. कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी किंवा प्रत्येकाची स्टाईल ही वेगळी असते. काही लोकांना फुटमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करायला येतात किंवा काही लोक कॉल साईडमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करायला माहिर असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाची ट्रेडिंग जी स्टाईल आहे ही वेगळी आहे, पण जी पण तुमची काही स्टाईल आहे त्या स्टाईलवरती तुम्हाला स्ट्रिक्ट राहणं आणि त्या स्टाईलवरती तुम्हाला ट्रेड करून प्रॉफिट करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण एंड ऑफ द डे तुम्ही प्रॉफिटमध्ये हे असणं हे गरजेचं आहे. तुम्ही ट्रेड कसे घेतले किंवा ट्रेड तुम्ही कोणते घेतले याला काही अर्थ नाही. तुम्ही एंड ऑफ द डे प्रॉफिट जर केलं असेल तर तुम्ही डेफिनेटली येणाऱ्या दिवसामध्ये किंवा तुम्ही कन्सिस्टंट प्रॉफिट बनवू शकता. पण जर तुम्ही रॅन्डमली कसे कुठेही ट्रेड जर घेतली विदाउट लॉजिक जर ट्रेड तुम्ही घेतले तर तिकडे तुम्हाला मार्केट डेफिनेटली लॉसेस देणार. त्याच्यामुळं तुम्ही डिसाईड करा की तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे किंवा तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा की तुम्ही कोणते ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. स्विंग लो, स्विंग हाय किंवा रिट्रेसमेंटची स्ट्रॅटेजी, अशा बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत. किंवा काही लोक काय करतात, इंडिकेटर वापरतात, इंडिकेटर वापरून ट्रेड आयडेंटिफाय करतात. काही लोकांचा पिवट पॉईंटची स्ट्रॅटेजी असते, काही लोकांची ईएमआयची स्ट्रॅटेजी असते. तर प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीवरती थोडाफार विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हा, स्टॉप लॉस पण हिट होतात तर ते आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस स्टॉप लॉस हिट होतील त्यावेळेस आपण डेफिनेटली तो मार्केटला देणं पण गरजेचं आहे. तर बघूया की उद्या निफ्टीमध्ये आपला काय प्लॅनिंग असायला हवा. तर निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती निफ्टीची क्लोजिंग थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे, पण उद्या जर निफ्टी आपल्याला पुन्हा याच झोनमध्ये जर बघायला मिळेल तर या झोनमध्ये जर निफ्टी ओपन झाली तर आपल्यासाठी निफ्टीमध्ये 2-3 लेवल्स आहेत. तर हा एक मी ट्रेंड लाईन ड्रॉ केला. ओके, हा ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवा, कारण या ट्रेंड लाईन पासून निफ्टी पुन्हा सपोर्ट घेऊन आपल्याला अपसाईडला मोमेंटम दाखवू शकतो. पुटचा डेट मी कधी घेईन, पुटचा डेट तेव्हाच बनेल ज्यावेळेस निफ्टी 25,600 या लेवलचा ब्रेकडाऊन करेल. ओके, ब्रेकडाऊन करून रिट्रेस करून डाऊन साईडला ज्यावेळेस निफ्टी जाईल
त्यावेळेसच मी काय करेन, पुढचा ट्रेड इकडे प्लॅन करेन. त्या पुढचे टार्गेट्स जे असतील ते 25,450 म्हणजे जो कालचा जो लो होता तिथपर्यंत निफ्टी आपल्याला येताना दिसू शकते. पण चान्सेस आहेत निफ्टी आपल्याला इथून सपोर्ट घेऊन अपसाईडला मोमेंटम दाखवू शकतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर या ट्रेंडलाईन वरती जर ट्रेड मिळाला किंवा या ट्रेंडलाईन वरती तुम्हाला जर प्रॉपर जर प्रायरेक्शन जर मिळालं तर डेफिनेटली तुम्ही या ट्रेंडलाईन वरतीच ट्रेड घेऊ शकता. पण जर तुम्हाला सेपर साईड जायचं असेल तर तुम्ही काय करा, निफ्टीला खाली येऊ द्या. देन जर अपसाईडला येऊन हा जो स्विंग आहे, स्विंग हायच्या वरती ज्यावेळेस निफ्टी जाईल त्यावेळेस तुम्ही जर ट्रेड घेतला तर तरी देखील तुमचा एक चांगला सेटअप बनू शकतो. इथून आपल्याला निफ्टीमध्ये 25,900 पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात. ओके, तर हा आपला क्लिअर कट निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली तर गॅपअप ओपनिंग मध्ये पण डेफिनेटली 25,700चा हा जो झोन आहे, हा झोन निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम नक्कीच करू शकतो. ओके, त्याच्यामुळे जर निफ्टी पॉझिटिव्ह ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं या झोनच्या इथे जर आपल्याला प्रॉपर जर प्रायरेक्शन जर मिळालं तर डेफिनेटली आपण कॉलचा स्टेट प्लॅन करू. कारण हा जो ट्रेंडलाईन आहे, हा ट्रेंडलाईन डेफिनेटली एक सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यामुळे या ट्रेंडलाईनच्या वरती प्रॉपर प्रायरेक्शन बघून, प्रॉपर कॅन्डलस्टिक बघून आपण नक्कीच काय करू, कॉलचा स्टेट प्लॅन करू. 25,900चं टार्गेट असेल, 25,900 या लेवलचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला तर नक्कीच आपल्याला 26,000, 26,100 हे लेवल्स आपल्याला उद्याच्या उद्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. कारण तुम्ही जर निफ्टीची जर गेल्या काही दिवसापासून जर मुवमेंट जर बघितली तर ऍव्हरेज निफ्टी आपल्याला 200 पॉईंट ट्रॅव्हल करताना दिसते. त्याच्यामुळे 200-300 पॉईंट सहज निफ्टी आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसू शकतं. त्याच्यामुळे 25,900 या लेवलच्या वरती पण आपल्याला एक सेकंड ट्रेड मिळू शकतो. ओके, तर हा आपला निफ्टीचा गॅपअप ओपनिंगचा पण आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. पण जर गॅपअप ओपनिंग नंतर निफ्टीमध्ये ज्या प्रकारे अशा प्रकारचा फॉल आला, त्या प्रकारे जर सरळ जर फॉल येत असेल तर आपल्याला फॉलमध्ये एंट्री बनवायची नाही. मार्केट जर फॉल करून डाऊन साईडला जात असेल तर जाऊ द्या. आपल्याला वेट करायचंय 25,600चा. ओके, 25,600 या लेवलवरती आल्यावरती निफ्टी कशा प्रकारे इकडे प्रायस ऍक्शन बनवते हे बघणं गरजेचं आहे. सरळ जर ब्रेकडाऊन करून इकडे रिट्रेस करून जर डाऊन साईडला जर गेली तर डेफिनेटली आपण इकडे निगेटिव्ह प्रायस ऍक्शन वरती एक पुढचा ट्रेड बनवू शकतो. त्या पुढचे टार्गेट्स आपल्याला 25,450 पर्यंतचे मिळू शकतात. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, मार्केट जर 25,800 इथून जर 200 पॉईंट ट्रॅव्हल करून आलं असेल तर इथून अजून मार्केट पडल याची गॅरंटी फार कमी असते. त्याच्यामुळं चान्सेस असतील की निफ्टी आपल्याला इथून पुन्हा एकदा एक रिकव्हरी मुवमेंट दाखवू शकतं. त्याच्यामुळं 25,600 आणि हा जो ट्रेंड लाईन आहे, हा ट्रेंड लाईन खूप महत्वाचा असेल स्पेशली अपसाईडसाठी. ओके, तर या ट्रेंड लाईन वरती आणि 25,600च्या वरती नक्कीच आपण बुलिश प्रायस वरती एक कॉल ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो. ओके, तर हा आपला निफ्टीचा क्लिअर कट गॅपअप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर निगेटिव्ह झाली तर निगेटिव्ह ओपनिंगमध्ये 25,600चा जो लेवल आहे हा लेवल खूप महत्वाचा असेल. कारण जर निफ्टी इथे ओपन होऊन अशा प्रकारे 25,600 या लेवलचा ब्रेकडाऊन जर केलं तर 25,600च्या खाली आपण नक्कीच पुढचा डेट प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपल्याला 25,450 पर्यंतचे बघायला मिळू शकतात. पण त्यासाठी मार्केटला इथे बघावं लागेल की निफ्टी कशा प्रकारे ब्रेकडाऊन देते. सरळ जर ब्रेकडाऊन दिला तर मार्केट पुन्हा रिव्हर्स जाऊन अपसाईडला जाऊ शकते, शार्प अपसाईडला जाऊ शकते. त्याच्यामुळं भले गॅपडाऊन जरी ओपनिंग झाली आणि 25,600 या लेवलचा ब्रेकडाऊन जरी केला तर रिटेस्ट करू द्या, देन तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय करा. अदरवाईज मार्केट ब्रेकडाऊन करून ट्रॅप करून अपसाईडला जाऊ शकतं. ओके, कॉलचा ट्रेड कधी बनेल? कॉलचा ट्रेड तेव्हाच बनेल ज्यावेळेस निफ्टी गॅपडाऊन ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंट आणि हा जो स्विंग जो लागलाय, लास्टचा स्विंग जो आहे या स्विंगच्या वरती, किंवा जर इथे निफ्टी ओपन होऊन सरळ अशा प्रकारे जर प्रायवेशन बनलं, ओके, वरती जाऊन क्लोजिंग पॉईंट इथून रेजिस्टन्स खाला, ओके, रेजिस्टन्स खाऊन पुन्हा या ट्रेंडलाईन वरती सपोर्ट घेतला, ओके, सपोर्ट घेऊन पुन्हा क्लोजिंग पॉईंटच्या वरती ब्रेकआउट दिलं तर डेफिनेटली आपण इकडे कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो. त्या कॉलचे टार्गेट्स 25,900 पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, तर हा आपला निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चांगली कमेंट करा आणि हा जो चॅनल आहे, हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा.